पशुपालनाचा वाटा 25% आहे। ही व्याप्ती वाढविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत। पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील, ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल। संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळी पालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत। मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे। या योजनेमुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे।